महिला सरपंचांच्या पतिराजाला आता ग्रामपंचायतीत नो एंट्री। आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जिथे जिथे महिला सरपंच आहेत तिथे तिथे गावचा कारभार हा पतिदेवच सांभाळतात। इतके दिवस हे सगळं चाललं, पण आता अशा पतिराजांवरती कडक कारवाई होऊ शकते। त्यामुळे जे कोणी पतिराज सरपंच पत्नीच्या कामात हस्तक्षेप करतात त्यांना त्यांचं स्वतःचं काम करू देत नाहीत, अशावर सरकार आता कोणती कारवाई करणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय शिवबंधन न्यूज। समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये एखाद्याची पत्नी जर सरपंच असेल तर तिथे तिच्यापेक्षा पतिराजांचा तोरा जास्त असल्याचं पाहायला मिळतं। थोडक्यात काय तर त्या ठिकाणी पत्नी ही फक्त नावाला सरपंच असते आणि खरे सरपंच तर आपणच आहोत अशा तोऱ्यात सरपंच महिलांचे नवरे अख्ख्या गावभर हिंडत असतात। गावातला प्रत्येक माणूस येता जाता जर हे सरपंच पती महाशय दिसले तर काय सरपंच अशी हाक मारतात, हात जोडून राम राम घालतात। या सरपंच पतींचा गावात एक वेगळाच नावलौकिक असतो। गावात त्यांचा सत्कारही केला जातो। गावातल्या एखाद्याचं जर खऱ्या सरपंचाकडे काम असेल तर तिथेही पहिले या पती महाशयांची अपॉइंटमेंट घ्यायची, त्यांना अख्खा मॅटर सांगायचा आणि तोडगाही त्यांच्याकडूनच घ्यायचा। मग यात त्या महिला सरपंच कुठे असतात? कित्येक ग्रामपंचायतीमध्ये तर फक्त सरपंच हे पद घरात यावं यासाठी महिलांना उभं केलं जातं आणि पडद्यामागची सगळी सूत्र या पतिराज महाशयांकडून हलवली जातात। याची कित्येक उदाहरणं गेल्या दिवसांपासून समोर येताना दिसत आहे। त्यामुळे आता गाव कारभारात जर सरपंच पतींचा हस्तक्षेप दिसून आला तर यावर कडक कारवाई केली जाणार आहे। नेमकी काय कारवाई होणार पाहूयात। सरकारच्या नव्या आदेशानुसार गाव कारभारात जर पतिराजांची ढवळाढवळ दिसून आली तर संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। त्यामुळे इथून पुढे नव्या आदेशानुसार सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामं स्वतः करणं गरजेचं आहे। जर यात नातेवाईकांकडून हस्तक्षेप झाला तर संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39(1) अन्वये चौकशीनंतर विभागीय आयुक्तांना कारवाईचे अधिकार दिले आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।